एक प्रकरण आहे, त्याचं नाव पृथ्वी. काय नाव आहे? पृथ्वी हा एक सजीवांचा ग्रह म्हणून एक प्रकरण आहे, बरोबर. मग सजीवांचा ग्रह म्हणजे काय? तर या पृथ्वीवरती मानव राहतो, झाडे झुडपे असतात, प्राणी असतात, त्यांना जीव असतो, म्हणून आपण त्याला काय म्हणायचं? सजीवांचा ग्रह. काय म्हणायचं? सजीवांचा ग्रह. मग अशा या पृथ्वीवरती आम्हाला तर मुख्य पाहायचं आहे अक्षांश आणि रेखांश. काय पाहायचं आहे? अक्षांश आणि रेखांश. यस, इथं पहा आणि हे चित्र पहा तुम्ही पण. पृथ्वीवरील अक्षांश आणि रेखांश असे दोन नावं आहेत. मग इथं बघा, अक्षांश आणि रेखांश या पृथ्वीवरील ठिकाणांचे स्थान निश्चित करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या काल्पनिक रेषा आहेत. काय त्या? काल्पनिक रेषा. मला वाटतंय तुम्ही घरामध्ये मोबाईल मध्ये बघत असणार, मॅप येतो ना, गुगल मॅप. त्या गुगल मॅप वरती तुम्ही असं टाईप केला चव्हाणगली मराठी शाळा म्हणून, तर तुमची शाळा दाखवते, बरोबर. मग अक्षांश म्हणजे काय आणि रेखांश म्हणजे काय, ती माहिती आम्हाला आता मिळवायची आहे. मग मी काय म्हणतो, अक्षांश म्हणजे पूर्वेकडून निघून पश्चिमेकडे जाणाऱ्या काल्पनिक रेषांना अक्षांश असे. कोण सांगतंय? कोण सांगतंय? म्हण उभं तू. उत्तर गोलार्धातून निघून म्हण. दक्षिण गोलार्धाकडे जाणाऱ्या काल्पनिक रेषांना रेखांश असे म्हणतात. कळलं? काल्पनिक रेषांना रेखांश असे म्हणतात. आता आपण पाहतो पृथ्वीचे दोन भाग करणाऱ्या वृत्ताला विषुववृत्त असे म्हणतात. उत्तर गोलार्धातील वृत्ताला कर्कवृत्त असे म्हणतात. दक्षिण गोलार्धातील वृत्ताला मकर वृत्त असे म्हणतात. ओके, म्हणजे बघा, हे विषुववृत्त 0 अक्षांश आहे, कर्कवृत्त 3.5 अक्षांशावरती आहे, हे पण मकरवृत्त 3.5 अक्षांशावरती आहे, इथे आहे 66.5 अक्षांशावरती, आणि हे शेवटचं आहे 90 अक्षांश. समजलं? तर जवळजवळ 360 रेखांश आहेत. किती रेखांश आहेत? 360. आणि या प्रत्येक रेखांशामधील अंतर हे जवळजवळ 111 ते 112 किलोमीटर होत जातंय. 111 ते 112 किलोमीटर. समजलं की नाही? म्हणून आम्ही कुठे आहोत हे स्थान शोधून काढण्यासाठी या अक्षांशांचा आणि रेखांशांचा वापर केला जातो. आता बॅकग्राऊंडचं बघितला, तुम्ही घरी जावा, घरी जाऊन मोबाईल